हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप 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 स्पेशल आहे. म्हणजे ॲज इन महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्यांसाठीच हा डे स्पेशल असतो. आणि आज आहे, तुम्हाला थंबनेलवरनं समजेलच, तर मी आता सांगून ठेवतो. आज सांगून टाकतो, आज आहे लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन. तर होपफुली मला तिकडे जायला भेटते, कारण माझे एक्झाम्स चालू होते आणि काही कारणामुळे एक्झाम्स कॅन्सल झाले आणि एक्झामच्या डेट्स येतील लवकरच. तर कधी येत ते मला पण नाही माहिती. तर मी काल आलो होतो पुण्यावरनं आणि आज मला जायला भेटतं. मी खूप हॅपी आहे आणि नाही एक्सप्रेस नाही करू शकत माझ्या फिलिंग्स. तर 7चा टायमिंग दिला आहे. राहुलला कॉल केला. राहुलला 2 दिवस झालं पिडतो, राहुल किती वाजता येऊ. तर राहुल मला बोलला 5:30पर्यंत पोच मंदिराजवळ. तर मी चाललो आहे. प्रीतम पण मला बोलला मी पण येणार आहे. तर बघू, ID वगैरे पण आपला आला आहे. आणि लाईफमध्ये असे फ्रेंड्स भेटलेत ना, म्हणजे राहुल असा एक फ्रेंड आहे माझा की त्याला मला दरवर्षी सांगावं नाही लागत IDचं. तो मला स्वतःहून फोन करतो की भाई साहिल मला 2 फोटो दे, 2 फोटो पाहिजेत. कशासाठी? तर IDसाठी. हेच कमवलं आहे लाईफमध्ये. आणि खूप सारे फ्रेंड्स आहेत जे म्हणजे ज्यांना मी त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस नाही करू शकत, त्यांचा आणि माझा बॉन्ड नाही एक्सप्रेस करू शकत. तर ठीक आहे, मी रेडी वगैरे तर मस्त झालो आहे. कुर्ता घातला आहे. कोणाचा कुर्ता आहे? हा पप्पांचा कुर्ता आहे. मला भेटला आता इस्त्री केलं तर मी घातला आणि चांगलं वाटतं मला. होप मला असं वाटतं मी चांगलं वाटतं. तर काल तर मी पुण्यावरून आलो आणि आपल्याकडे बाईक कोणती आहे तुम्ही चेक करू शकता. हिमालयन. कोणाची आहे? मंदार काकाची. कोणाची आहे? मंदार काकाची. तर ती घेऊन चाललो आहे आपण, कारण माझ्या गाडीमध्ये ॲज युजल तो ECU फेलियरचा मीटरवर हे येत होता. तर मी आता पुण्याला गेलो तेव्हा मंदार काकाची बाईक घेऊन गेलेलो, कारण माझी बाईक जर कुठे मध्ये बंद पडली असती तर मला प्रॉब्लेम झाला असता, कारण माझी एक्झाम आहे. तर मी ती घेऊन गेलेलो आणि आता मी ती घेऊन चाललो आहे. मस्त हेल्मेट वगैरे रेडी झालं आहे. आमच्या सोना शेटला आम्ही सोडलेलं आहे. आज ते इकडे तिकडे फिरत आहेत. हेल्मेट वगैरे मस्त रेडी झालं आहे. निघतो आहे. वाजले आहेत 4, पोचायला वाजतील 5. तर समजेलच तुम्हाला पुढे काय होतं. गाडी वॉश करायची होती पण पाऊस पडतो आहे, तर गाडी वॉश करून फायदा नाही, परत घाण होणार आहे. तर बघूया, गाडी जर वॉश करायची असेल तरच करेल. जर रोड सुके असेल तर शिवडीला जाऊन करेनच. मी पहिला जाऊन प्रीतमला भेटेल. प्रीतमला घेऊन मग लालबागला जाईन. तर राहा ब्लॉगमध्ये आणि एन्जॉय करा. कोल्ड स्टार्ट केले आणि गाडीबद्दल बोलायचं झालं तर लॉंग रूटसाठी खूप कम्फर्टेबल गाडी आहे. म्हणजे ड्यूकपेक्षा तर कम्फर्टेबल गाडी आहे. ही टुरिंगसाठी गाडी बनलेली आहे. खूप कम्फर्टेबल आहे. मला काहीच नाही वाटलं. पुण्याला गेलो, पुण्यावरनं आलो. खूप 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 कम्फर्टेबल आहे आणि मजा आली राईड करायला. एक ड्रीम होतं, म्हणजे ड्यूक घ्यायच्या टाईमला तर माझं ड्रीम होतं की मला ही गाडी घ्यायची आहे. पण त्या टाईमला अवेलेबल नव्हती आणि घाई होती गाडी घ्यायची, कारण घरातले घेऊन देणार नाहीत नंतर, असं मला वाटलेलं. म्हणून मी घाईमध्ये ड्यूक 250 घेतली. मला घ्यायची होती हिमालयन. पण ठीक आहे, मी रिग्रेट नाही करत आहे. पण मजा आली राईड करायला. कोल्ड स्टार्ट केले. वॉश करायची खूप गरज आहे, कारण सगळीकडे पाऊस होता आणि आता पाऊस नाही आहे. तर बघू, आता वॉश करून घेईन आणि मग पुढे जाईन. हेवी पण तेवढीच आहे ही गाडी यार, असं वाटतं आपल्याला, पण खूप हेवी आहे. खूप हेवी आहे, खूप हेवी. आपल्याला वाटतं डबल स्टँडवर लावताना भाई हालत बेकार होते. मागे पुढे करायचं असेल तरी हालत बेकार होते या गाडीवर. तर यार काय फ्रेममध्ये वाटते यार. घेऊ लवकरच घेऊ आपण पण एक टुरिंग बाईक. तर
थोडं थांबलेलो कारण पुढे पाऊस दिसतोय खूप, तर रेनकोट घालून घ्या नाही तर कुर्त्याची फार वाट लागेल. तर रेनकोट घालू, फोन आत ठेवू, फोन नाही लावू शकत, फोन आत ठेवावा लागेल टॉपबॉक्समध्ये. या कारणामुळेच मी टॉपबॉक्स घेतलं, कारण टॉपबॉक्समध्ये कसं हेल्मेट वगैरे पण राहील, काय प्रॉब्लेम नाही होणार मग. मी पोचलेलो, मध्ये मला व्हिडिओ काढायला नाही भेटला कारण पाऊस होता आणि पाऊस अजून चालूच आहे. तर इकडे आम्ही आता थांबलो आहे आणि ते जे स्वप्न होतं यांच्या या दोघांच्या ज्या बाईक आहेत बुलेट या दोघांनी घेतलेल्या, तर त्याच्यामुळे मला पण हिमालयन घ्यायची होती. ती आता हिमालयन आहे आपल्याकडे, म्हणजे तात्पुरती आहे पण ठीक आहे. तर ऋषीकडे पण ही रेडवाली बुलेट आहे आणि राहुलकडे ही. ऋषी आणि उमेशला तुम्ही आता पहिल्यांदा बघत असाल ब्लॉगमध्ये, राहुलला तर तुम्ही याच्या आधी बघितलं असेल ब्लॉगमध्ये. तर ह्या कारणामुळे मला पण हिमालयन घ्यायची होती. ठीक आहे, नाही घ्यायला भेटली त्यामुळे, तर नंतर घेऊच आपण. तर ऋषी आणि उमेशला तुम्ही पहिल्यांदा ब्लॉगमध्ये बघत असाल. काय रे असं आहे का? हे इकडे तर आम्ही थांबलेलो, आम्ही स्कूलचे फ्रेंड्स आहेत, तर आम्ही असे भेटतच राहतो. तरी तो आम्ही आता निघतो. राहुलची गाडी काढली. आम्ही इथून चाललो आता राजाच्या इथे. लेट झालं आहे खूप, ह्या ऋषीमुळे लेट झालं. निघतो इथून आता. तुम्हाला तिकडे जाऊनच भेटतो कारण पाऊस पण आहे खूप. इथे पोचलो आहे. राहुलची गाडी इकडे आणि हिमालयन इकडे लावले. मागच्या वेळेसारखी ज्यावेळी पण गर्दी दिसते खूप. तर बघू आता आज जायला भेटतं की नाही. राहुलवर आहे सगळं, मी नाही गेलो तरी राहुल जाईलच. लेट्स सी. मी आतमध्ये जाऊन आलो. मस्त 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 व्हिडिओ झालेत. प्रीतम, शुभम. हा ए भाई, आपला व्हिडिओ आहे ना, आमच्या मेन व्हिडिओ अजून कोणाला गेला नाही. अशा दाखवायच्या नाहीत रे, असे दाखवायचे नाहीत कोणाला, डायरेक्ट आपण अपलोड करू. तर मस्त झालं. आम्ही व्हिडिओज वगैरे तर काढले आणि आता बाहेर येऊन जाम थकायला झालं. आतमध्ये एवढं सफोकेशन होत होतं की खूप खूप क्राऊड होतं आतमध्ये आणि एंडला कोणाला जायला पण नव्हतं ते. तर जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तर याच्या पुढे तुम्हाला गणपतीचे ब्लॉग्स पाहिजे असतील तर नक्की सांगा, नक्की बनवेन मी. पण जर तुम्ही कमेंट केलात भरभरून तर बनवेन. बाई काय प्रीतम, कोणती बाई? काय प्रकार? बाय बाय.